सातत्याने गणेश आपण पाहिलं ना तर खूप चांगलं आयोजन या सगळ्यांनी घेतलेली सातत्यानं मेहनत आणि या मैदानावरची खरे तर घेतलेली त्यांची मेहनत आपल्याला 4 चांद लागून गेल्या. काय म्हणशील? नक्कीच दादा, आपण पाहिलं ना तर सोंटाई क्रिकेट संघाचीच खांबला आपण पाहिलं ना तर अतिशय मेहनत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं संजय वाघमारे साहेबांना ही खेळपट्टी आपण पाहिले तर संजय वाघमारे साहेबांच्या हस्ते बनवली जात आहे. दरवर्षी आपण पाहतोय एका साईडने आपण पाहतोय ना त्याचीच खांबला टीम एक अतिशय म्हणजे मेहनत घेणारी टीम आहे. त्याच्याच बरोबरने हे स्पर्धा चालू असते आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आयोजन सुद्धा चांगलं आहे. नक्कीच गणेश सातत्यानं आपण जर पाहिली तर आपल्या या विभागामध्ये पहिल्यांदा स्पर्धा एकलव्य भिलवले मैदानावरती आपण नाईट स्पर्धा पाहिले आणि त्यानंतर कुठली स्पर्धा असेल तर ते या मैदानावरती म्हणजे ही खरं तर अफाट मेहनत आहे ती चिंच खांबला खरं तर या टीमची. जांभूया मैदानाच्या दिशेने गेम ऑन होत्या. शेवटची मॅच आजच्या रात्रीमधली पहिल्या राऊंडची शेवटची मॅच एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळते शिवनसाई आंबे आणि त्यांच्या विरोधात खरे तर शिवनगर हे 2 संघ बलाढ्य संघ या मॅच मध्ये पाहायला मिळतील. तगडी दोन्ही संघ आहेत आणि या 2 संघांमध्ये खरे तर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय तेच तरान भणाट वेग आणि वेगावरती स्वार होऊन पहिला चेंडू अगदी ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलं जात आहे आणि इथून मात्र हा चेंडू जातोय डॉट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश कैलास हा गोलंदाज आहे. बॅटची कडा घेतली लेग स्लिप कडनं थोडीशी चूक झाली त्या ठिकाणी आणि इथून मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय. अजून एक चोरटी धाब या ठिकाणी घेतली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीने आता संघ जाऊन पोहोचलाय तो 2 या 1 या धाबा संख्येवरती. 4 ओव्हरची मॅच आहे. खरे तर जादूच्या आकड्यांचा खेळ क्रिकेट आपण म्हटलं की जादूचा आकड्यांचा खेळ आहे आणि त्यामध्ये खरे तर इथून तुम्हाला पहिल्या पूर्वार्धामध्ये जास्त धाबा बनवावे लागतील. चांगला फटका गॅप मध्ये कव्हर पॉइंटच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि चेंडूची उचल फेक केली जाईल त्या अगोदर या चेंडूवरती 1 धाव मात्र मिळते आहे. तर बॅटिंग करणारा टीम आपल्याला पाहायला मिळते शिवनगर संघाची आपण बॅटिंग पाहतो आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खरेदी पाहायला मिळतो. यावेळेस नजाकत भरले कव्हर पॉइंटच्या मधोमध बॉल जाईल सीमा पार 4 रन. नक्कीच आता आपण पाहतो ना अंकुशर या संतोष मध्ये ते कला आहे म्हणून पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये असा फटका सजवला 4 धाव्यांच्या साहाय्यानं. शिव आणि शिवनशी आंबे एका नावाने जुळलेली टीम आणि या शेवटच्या मुवमेंटला आता आपल्याला पाहायला मिळते. चांगला संघ आहे दोन्ही चांगलं. एका साईडनं पनवेल एका साईडनं आपण पाहिलं तर खालापूर विभागामध्ये मोडला जाणारा टीम शिवनगर. नक्कीच नक्कीच हा बॅटर खूप चांगला पाहायला मिळेल खरं यावेळेस फाईन लेगला अगदी 2 शतरूषकाच्या मधोमध सीमा रेषेच्या जवळ अर्थातच 4 रन. हा दुसरा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. हा एक अनाउन्समेंट आहे या ठिकाणी जे आपला कॅमेरा ना समोर स्टेजच्या समोर तिथनं कुणीही जाऊ नका प्लीज कारण कॅमेरा समोर न गेले ना तर आतमधलं दिसत नाहीये त्यामुळे कॅमेरा समोर न जाऊ नका. जाऊया मैदानाच्या दिशेनं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा काय चेंडूची फिरकी पाहायला मिळते आहे पण संजय वाघमारे सर आमच्याकडे बोललेत व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतो आहे आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धावन संख्येनं संघ जाईल पुढे. एकूण धावा धावफेटला वरती पाहायला मिळतील त्या अर्थातच 11 धावा धावफेटला वरती 2 चौकार आलेत बघा गणेश सुरुवातीलाच आणि त्यामुळे या ठिकाणी खरे तर गोलंदाजावरती थोडंसं दबाव आहे.
हा बोल हा हा ग्रुप ग्रामपंचायत उमेश उमरोली उमेश उमेश भोईर माझ्याकडे उमेश आहे का? हॅलो हॅलो तर ग्रुप ग्रामपंचायत उमरोली उमेश भोईर या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आम्ही साहेबांना विनंती करतोय की या मंचावरती सोंडाई क्रिकेट संघ चिंच खांबला ही आयोजित स्पर्धेमधून तुमचं आम्ही करतोय सरचे स्वागत. दादांना विनंती करतोय की या मंचावरती ग्रुप ग्रामपंचायत उमरोलीच्या खरे तर उमेश भोईर दादांना आम्ही विनंती करतोय की या आपण मंचावरती तुमचं आम्ही करतोय या हार्दिक हार्दिक स्वागत. सोंडाई माते क्रिकेट संघ खरे तर चिंच खांबला यांच्या माध्यमातून ही नाईट स्पर्धा खरे तर एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपक आएंगे गेंदबाजी की ट्रैक पे. पहला ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ था गणेश देखा जाए तो, लेकिन उसके बाद गेंदबाज दीपक के हाथों में एक कप्तान ने बोर सोफा जरूर है, लेकिन यहाँ से कम बैक करना पड़ेगा क्योंकि पिछले ओवर में काफी तेजी के साथ रन आ रहे थे, लेकिन यहाँ से विकेट के लिए जाना पड़ेगा. टीम यहाँ से अब देख सकते सिवन से ये अंबे टीम को इस मुकाबले में अगर जीतना है ना तो यहाँ से विकेट लेनी होगी. गेंदबाज तैयार, लोअर फुल टॉस की गेंद ऑन साइड में मोड़ना चाहते थे, बल्ले के नीचे लगी गेंद, दो खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे. तब तक यहाँ था अतिरिक्त समय था दोनों बल्लेबाजों के पास, वहां से दूसरा रन आसानी के साथ पूरा करेंगे और इस 2 रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ टीम का टोटल है 13 रनों के ऊपर. क्या कमाल की बल्लेबाजी अब देख सकते हैं यहाँ से यानी कि शिवनगर टीम और उसको कड़ी टक्कर दे रही है इस वक्त टीम. अब देख सकते हैं शिवन से ये अंबे, ये दोनों तगड़ी टीमें और दोनों तगड़ी टीमों के बीच में ये आखिरी का पहले राउंड का ये आखिरी मुकाबला. क्या कमाल का मुकाबला है, दोनों टीमें तगड़ी है. यहां से अगर विकेट नहीं आती है ना गणेश तो फिर थोड़ा सा दबाव बढ़ेगा, दबाव जरूर बढ़ेगा शिवन से टीम. यहां से रिवर्स खेला है और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रन. वहां पे कोई खिलाड़ी नहीं था, सीधा 4 रनों के लिए और 4 रनों के साथ टोटल आगे बढ़ता हुआ टीम का टोटल है बिना कोई विकेट खोते हुए टीम यहां से शिवनगर टीम की वो 17 रन. कमाल की बल्लेबाजी की ये दोनों बल्लेबाजों ने पार्टनरशिप से गणेश दिख रही ना, वो पार्टनरशिप बहुत ही बेहतरीन. यहां से और यहां से क्या डारे की हिट लगी है और गेंद यहां से स्टंप पे जाकर टकराई और ये पहला विकेट जाएगा मैदान से बाहर. रन के साथ नया बल्लेबाज मैदान का अंदर जाता हुआ बल्लेबाज अमित. यहां से देखा जाए तो 2 विकेट यहां से कोई है शिवनगर टीम ने. थोड़ा सा दबाव जो था ना शिवन से अंबे टीम के ऊपर, वो दबाव कुछ हाथ के लिए यहां से थोड़ा सा गणेश देखा जाए तो ये विकेट जो आई है यहां से वो निश्चित रूप से बड़ी विकेट हो सकती है. गेंदबाज तैयार, लेता हम तो राउंड विकेट से तेज तरह डाली थी और सीधी विकेट कीपर के दस्तानों में यानी कि डॉट गेंद. कमाल की डिलीवरी, कमाल की गेंदबाजी यहां से देखने को मिल रहा है. गेंदबाज यहां से आपको नजर आएंगे दूसरे ओवर में विकेट जरूर आई है यहां से, लेकिन क्या वो दबाव, थोड़ा सा दबाव जो था टीम के ऊपर वो हटाने की कोशिश यहां पर की जा रही है. थोड़ी सी लेंथ पीछे खींची थी, फिर एक बार अच्छी गेंद सीधी स्टंप के नजदीक निकल जाएगी और यहां से आएगा अंपायर का इशारा. दूसरा ओवर मुकम्मल होता हुआ 2 ओवर के बाद टीम का टोटल है
17 रन यानी कि 2 ओव्हर का खेळ समाप्त हुआ है. तर तास दरम्यान व्यासपीठावरती इथनं मात्र आम्ही आमंत्रित करतो. पाहू शकाल भिंगार गावचे रायझिंग स्टार, पाहू शकाल मिस्टर 360 धीरज पवार आणि त्याच्या समवेत इथनं मात्र आम्ही आमंत्रित करतो अजय नाईक. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. अजय नाईक आणि धीरज पवार याच्या व्यासपीठावरती आपल्या इथं मात्र सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला आयोजित सोंडाई माता चषक 2025 या पर्वामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आहे. हेलो चेक. थैंक यू. ले चलेंगे फिर एक बार मैदान के अंदर. बड़ी प्रतियोगिता है सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला के माध्यम से. यहाँ से वाइड बॉल का इशारा था बहुत संजय वाघमारे सर का और यहाँ से जाएगी वाइड गेंद. तीसरा ओवर के ट्रैक पे गेंदबाज आएंगे. यहाँ से गेंदबाज तर त्या समवेत आपण पाहू शकाल कुणाल निकम जांभिवली एक्सप्रेस यायचं. कुणाल आपण देखील व्यासपीठावरती इथं आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. कुणाल निकम या आपण देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच नक्कीच सगळे दिग्गज खेळाडू आहेत. कुणाल असेल, अजय, त्यानंतर धीरज, हे टेनिस बॉलचे सगळे स्टार आहेत आणि या आज त्या मैदानावरती खरं तर आनंद घेत आहेत. आम्ही सगळ्यांचं करतोय सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या मंचावरती अजय, धीरज आणि कुणाल तिघांना आम्ही आमंत्रित करतो की आपण मंचावरती या. इस बार तेज तरह डाली थी गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में. एक और आएगी यहाँ से डॉट गेंद और यहाँ से डॉट गेंद की समाप्ति. थोड़ा सा दबाव से बन से ये सिमनगर टीम के ऊपर अब साफ नजर आता है क्योंकि रन आ नहीं रहे. पिछले ओवर में जरूर रन बनाए थे लेकिन पिछले 2 ओवर में रन नहीं आए. लेकिन ये गेंद क्या सीधी चाकर लगे शरीर पे. चलो पानी लेके जाइए मैदान के अंदर. देखिए कि जोर से लगी है गेंद, जोर से लगी है और पानी लेके जाइए प्लीज. चला बघा लगेच जा त्या ठिकाणी स्वयंसेवक पोचायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि ह्यानंतरची मॅच आहे बघा. सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल भरोसे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल तो अर्थातच बनवाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही अनाउन्समेंट करतो की आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं. भरोसे आणि त्यांना फाईट करेल अर्थातच बनवे हा संघ. बघा दोन्ही संघ संगणकाला आम्ही अनाउन्समेंट करतोय. हा पहिला कॉल आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये आमच्या या इथून टॉस केला जाईल. सेकंड राऊंडची मॅच आहे, पहिली मॅच. चला जास्त दुखापत नसेल. 76 त्या ठिकाणी फलंदाज झाला. लगेच मैदान सोडायचं बघा. आता मैदानाच्या बाहेर यायचं खेळाडूंनी. जे काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले होते ना. तर त्याच दरम्यान यायचा व्यासपीठावरती इथनं धीरज पवार, त्यानंतर आपण पाहिलं तर अजय नाईक आणि कुणाल निकम आणि त्यांच्या समेत आपण पाहिलं तर सोहेल धार पवार या चारही रायझिंग स्टारना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या ठिकाणी आमची ऑर्गनायझर कमिटी आपणास आमंत्रित करते. याच्या व्यासपीठावरती चारही या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. इथं मात्र आपला या ठिकाणी छोटासा मानसन्मान शुभसन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच आज बघा टेनिस बॉलचे सगळे स्टार सितारे आज या मंचावरती खरं तर पाहायला मिळतात. अगदी ज्यांनी रायगड प्रीमियर लीग्स गाजवली होती खरे तर आपल्याला पाहायला मिळतील ये सगळे खिलाड़ू इस बार अड़े भले से खेला. सीधा खिलाड़ी के हाथों में पहला रन तेजी के साथ, दूसरे की कोशिश वहां पर की जा रही है. 2 रन आसानी के साथ पूरा करेंगे, क्या तीसरा मिलेगा? कोशिश जारी थी यहाँ से गणेश लेकिन मना किया वहां पर आखिरी समय पे. और 2 रनों के साथ टीम का टोटल है 20 रनों के ऊपर. देखिए यहाँ से बाजी थोड़ी सी पलटती हुई नजर आ रही है कि पिछले 2 ओवर में गणेश जिस तरह से रन बने थे ना, ऐसा लगा था यार 40 रन बनेंगे. लेकिन उस शिवन सिंह अंबे टीम के गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की. सामने वाले सिमनगर टीम को पूरी तरह से पिछाड़ते हुए नजर आ रही है. ये तीसरा ओवर थोड़ा सा यहाँ समय का साबित होता है. अतिरिक्त रन खर्च किए लेकिन अच्छी गेंदबाजी की है. गेंदबाज तैयार. फिर एक बार लेप थम तो रावण से विकेट से
फिर एक बार तेज तरह डाली थी, यहाँ से सीधे निकल जाएगी और यहाँ से सिग्नल आएगा। तीसरा ओवर खत्म होता हुआ अंपायर का संजय बागमारे सर का आप देख सकते हैं। और 3 ओवर के बाद यहाँ पे कुल मिलाकर टोटल रन से 20 रन आणि की आखरी 6 गेंदों का खेल बचा हुआ है। हम ये अनाउन्समेंट करतो पुन्हा एकदा या ठिकाणी कुणाल निकम आणि अजय पवार, धीरज आणि सोहेल धार पवार सगळ्यांना आम्ही विनंती करतो बघा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या मंचावरती शेवटचा ओव्हरचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये। आणि वनबल संघाचा कॅप्टन आणि भरोसे बघा हा दुसरे पुकार आहे, तर मग दोन्ही कॅप्टनला आपण टॉस बॉक्स मध्ये या। ये सुरेश ये ना जरा भडकव ये जरा कव्हर पॉइंटच्या वरनं खेळले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लांबून येईल, परंतु चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी हा चौकार नशिबाच्या श्रेणी करे तर हा नशिबाचा चौकार येतोय टीम शिवनगर टीम साठी। आणि 4 धाब्याने संघ आता पोहोचलाय तो अर्थातच 24 वरती चांगली गोलंदाजी पहिल्या सुरुवातीलाच झाली। 25 झालं, पहिल्या 2 ओव्हर मध्ये 1 पेस होता आणि त्यात हा चौकार आलाय। 25 धाबा, 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड। चला जास्त वेळ घेते बघा आपण या ठिकाणी शिवनसई आंबे टीमचा हा कॉल आहे, जास्त वेळ मित्रांनो तुमची या ठिकाणी घेतली जाते। सामन्याला लगेच सुरुवात करायची कारण अजून भरपूर सामने पेंडिंग आहेत। हा फटका बसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि कुठलीही चूक न करता हा झेल कॅरी केला जातोय आणि इथून मात्र हा धक्का दिला जातोय तो अर्थातच शिवनगर टीमला। फलंदाज बॅक टू द प्लेट। हॅलो बघा मित्रांनो, गार्ड कंपल्सरी लावा, जर गार्ड नसेल ना तर पायलेंटी तुम्हाला लाभली जाईल आणि कुठली दुखापत होऊ नये। या ठिकाणी भरोसा टीमचा कॅप्टन आलाय बघा, बनवे टीम जर आलेत का चला टॉस बॉक्स मध्ये आपण मागचा आपण टॉस करायचा। मी भास्कर दादा सरांना मी विनंती करतोय की आपण ह्या सेकंड राऊंडची मॅच आहे भरोसा आणि त्याच्या विरोधात बनवे। हा फटका मॅचच्या रडार मध्ये होता, त्याला पाठवलं होतं खरं तर मिड विकेटच्या डोक्यावरून, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग झाली आहे आणि या बॉलवरती फक्त मिळतील त्या 2 धाबा। तर पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जातो। आमचे सन्माननीय स्पर्धेचे ऑर्गनायझर भास्करजी मुगने यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल भरोसे विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळेल। या ठिकाणी मात्र टॉस झाला आणि टॉस भरोसे टीमने जिंकलाय। अगदी पहिलं तर डिसिजन पेंडिंग असेल, फील्ड आहे का? ओके ठीक आहे, फिल्डिंग निवडली आहे भरोसे टीमनं। वन वे क्रिकेट संघ अगदी पाहता इथं आमंत्रित केलं गेले ते म्हणजे बॅटिंगसाठी 3 षटकांची मॅच असेल, दोन्ही टीम लक्षात घ्या। आणि याच्या व्यासपीठावरती इथं मात्र धीरज पवार, सोहेल धार पवार, त्यानंतर आपण पाहता इथं मात्र कुणाल निकम असेल आणि अजय नाईक या आपण व्यासपीठावरती यायचं। इथं ऑर्गनायझर कमिटी आपल्याला आमंत्रित करते या व्यासपीठावरती। तर त्यानंतर पाहू शकाल शिरडून गावातील एक व्यक्तिमत्व ऋतिक याचं आपण देखील त्यांच्यासोबत व्यासपीठावरती या सर्वांना विनंती असेल या ओव्हर टू कॉम्बॉक्स। हॅलो चेक हो आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर फलंदाज बाद झालाय आणि या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय।
बघा आज टेनिस बॉलचे स्टार सितारे खरे तर कुणाल निकम, सोहेल धार पवार, खरे तर यश 11 श्लोक स्पोर्ट गराडाचा एक तेच तरार गोलंदाज सोहेल धार पवार पाहू शकाल व्यासपीठावरती आगमन झालं. पाहू शकाल कुणाल निकम असेल, सोहेल धार पवार, त्यानंतर पाहू शकाल आपण इथं मात्र व्यासपीठावरती आपण आगमन पाहता स्थानापन्न व्हायचं इथे शुभसन्मान केला जाईल. स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलं तर ही मोठी नावं आहेत आदिवासी टेनिस क्रिकेट मधील म्हटलं ना मित्रांनो, तर ज्यांनी आतापर्यंत आदिवासी टेनिस क्रिकेटचं नाव आतापर्यंत उंचावरती नेलं म्हणजे रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्राच्या बाहेर आउट ऑफ महाराष्ट्र आपण पाहता ज्यांचं नाव आतापर्यंत झलकलं जातं ते रायझिंग स्टार व्यासपीठावरती पाहू शकतो. टोटल स्कोअर आपण पाहिला तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. आता उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं तर येणारे 24 बॉल म्हणजे 4 षटकं विजयासाठी आपण पाहिलं तर 32 धावांची गरज ती म्हणजेच इथनं मात्र जय हनुमान शिवनसिंह आंबे टीमला. हॅलो ठीक आहे आणि पहिलं पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 31 धावा आहेत म्हणजे 32 धावसंख्येचा पाठलाग ह्या दुसऱ्या इनिंगमध्ये करावा लागेल. आणि जशी डावाला सुरुवात होईल तशी मायक्रोफोनवरती देखील आम्ही या ठिकाणी बदल करू. गणेश बागमार आमच्या समित जोडले जातील आणि प्रवीण बागे सर अगदी सातत्यानं आपण 3 दिवस त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये खरं तर ऐकतोय. त्यांच्या प्रवीण दादा बागे अगदी मराठी आणि आपल्या मातृभाषेमध्ये खरं तर एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची बोलक आहे आणि त्या आज खरं तर त्यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. सलग 3 दिवस त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय आणि जशी जशी दुसऱ्या पूर्वार्धात सुरुवात होईल तशी गणेश बागमार मायक्रोफोनवरती जॉईन होतील. थँक्यू. हॅलो धन्यवाद सर. आपण पहिला अंकुश निगुडे साहेबांचा आवाज ऐकला त्याचबरोबरीने आपण पाहिला तर माझ्या साथीला जोडले जातील प्रवीण वागे साहेब. त्याचबरोबरीने आपण पाहिला तर एक चांगला सामना अतिशय आपण पहिला 4 षटकाचा सामना पहिला 17 संपुष्ट झालाय. धावपलकावरती धावा जाऊन फसल्या 31 येणार चेंडू असतील 24 आणि धावपलकावरची गरज असणाऱ्या 32 धाब्यांची. तर इथं मात्र शिवनगर टीम मात्र नक्कीच 31 धावा मात्र आपल्या 17 मध्ये जमा केल्यात आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आता 32 धावा गोळा करावी लागतील. टीम आपण पाहतोय शिवनसिंह आंबे टीमला. नक्कीच आपण पाहतोय तर अशोक पवार साहेबांच्या आपण पाहतोय पारितोषिक मात्र लावलं जातोय. प्रत्येक हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. त्या संघाला आपण पाहता अतुल जाधव यांच्याकडनं 5000चा कॅश प्राइज दिला जाईल. नक्कीच सर आपण पाहिलं ना तर वन वे टीम धारपावर नावाने ओळखले जाते. त्यामध्ये आपण पाहिलं सुधीर धारपावर असेल, अविनाश धारपावर असेल, बरोबर धारपावर यांची टीम आपण पाहिले ना तर इथं अतुल धारपावर असेल, अतुल जाधवच्या माध्यमातून हे बक्षीस लावले जातात. पण इथं आपण पाहतो ना सोहेल धारपावर सुद्धा इथं उपस्थित आहेत. हे बक्षीस अतुलच्या नावाने लावले जाते पण धारपावर इथं मात्र बक्षीस आपल्याला लावलं जातं. 5000चा पारितोषिक असेल. अतुल मध्ये आता क्षमता आहे. आपण पाहिलं तर सोहेल पवार सुद्धा आपल्या व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत. आपण पाहिलं तर त्यानंतर पाहता इथं मात्र वडसे क्रिकेट संघ अगदी पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या संघासाठी इथं मात्र आमचे देवीदासजी कदम यांच्याकडनं अगदी शुभेच्छा आल्या. त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि इथं मात्र जवळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला जय हनुमान शिवनसिंह आंबे आणि त्यांना फाईट करतोय शिवनगर क्रिकेट संघ. दोन्ही संघ दिग्गज आहेत. 4 षटकांची मॅच समाप्त झाली आहे. 32 धावांचा पटला करत दादा 32 धावांचा पटला करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. पाहू शकाल आपण रोहितसाठी सुवर्ण संधी असेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॅक टू बॅक 3 विकेट्स जर इथे प्राप्त केले तर 3000चा कॅश प्राइज दिला जाईल. अशोक पवार यांच्याकडनं 3000चा कॅश प्राइज दिला जाईल. पहा बॉल लाफ केलाय. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. पहिला करारा झटका इथनं जय हनुमान शिवनसिंह आंबे टीमला आणि फलंदाज
अनिल वाघमारे बॅक टू द डगआउट. पहिला झटका जॉनमान शिवसंबे टीमला. नक्कीच आपण पाहतो सर, आपण पाहिलं ना तर ज्यादा 40+ मॅच मध्ये आपण पहिला बाबू वाघमारेला त्याचा सुपुत्र असेल रोहित वाघमारे आणि त्या रोहित वाघमाऱ्यानं पहिले गोल्डन विकेट पकडली जाते. शिवसंबेला पहिला धक्का मिळाला. बॅक टू डगआउट पहिली विकेट. पाहू शकाल बक्षिसांची आतिषबाजी पाहायला मिळते, परंतु इथे पहिल्या बॉलवरती पहिला विकेट आला. पहिला करारा झटका जय हनुमान शिवसंबे टीमला बसतो. दोन्ही संघ दादा संघ आहेत. पहिल्यांदा पाहता नाणेफेकीचा कॉल जिंकला शिवसंबे टीमनं. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं गेलं शिवनगर टीमला, परंतु तिथनं जर विचार करता बॅटिंग करत असताना 31 धावा इथे जमवल्या आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. पहिल्या बॉलवरती करारा झटका भेटला. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चालला, तो म्हणजेच यावेळी आपण पाहू शकाल कैलास वाघमारे. यावेळी मात्र एंटर होतं मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सर आपण पाहिलं तर पाठीमागचा सामना शिवनगर विपक्ष आपण पाहिला तर अरुण वाघदादाची चौरीची टीम होती. पण पहिला टेंबरी आणि संजय नगर टीम लव स्कोरिंगची मॅच होती. असं वाटलं होतं का एका साईडने हा सामना विजय होईल, पण इथं असं वाटला का हा सामना एका हाताने मात्र केला लढवता येता मात्र संघ मात्र पराभूत झाली ती संजय नगर टीम. आणि हा सामना पण तसाच आहे आणि त्याच प्रकारे आपला पाहतो स्लो करूनची मॅच आहे. यावेळी पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज कैलास वाघमारे पहिल्या बॉलवरती एकदा बाली एका धाब्याने स्ट्राईक रोटेट केली झाली. मैदानाच्या आतमध्ये पाहता आता ऑन स्ट्राईक फलंदाज दीपक हिलम यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतो. भाऊजी आहे तो आमचा भाऊजी सोहेल धारपावरचा भाऊजी आहे तो बॉलर नाही कॉमेंटेटर तुमचा. यस पाहू शकाल आमचे सोहेल दार पवार म्हटलं तर एक रायझिंग स्टार आणि त्यांचे भाऊजी आमच्या सोबत आज कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळतील गणेश वाघमारे. त्यानंतर इथनं पाहिलं तर आमचे कुणाल निकम एक रायझिंग स्टार जांभिवली एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतो. अगदी सातत्याने आम्ही भेटत असतो. समालोचन असेल, सामना क्रिकेट असेल, अगदी क्रिकेटमध्ये झालेली ओळख आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथनं पात्र जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये यावेळी आपल्याला एक चांगल्या स्थितीमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती विकेट आले, तिथनं मात्र चांगली सुरुवात रोहितनं करून दिली. त्यानंतर पुढच्या बॉलवर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. आता दीपक ऑन स्ट्राईकला खेळतो. हा बॉल पहा जड मध्ये फेकला जातोय. अगदी पाहिलं तर क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा बॉल इथला पाहायला मिळतोय. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन पडतो आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पाहिलं सर तर या नसामध्ये क्रिकेट भरलेलं या गोलंदाजामध्ये आपण पाहिलं ना एका साईडनं या टीम मध्ये सपुत्र आणि चांगला झेल टेबला जातोय. पहिली विकेट आणि पहिली सपा दुसरी विकेट मिळवली जाते रोहितच्या माध्यमातून. काय गोलंदाजी आहे आपण पाहिलं तर 40+ मध्ये आपण पाहिला बाबू वाघमारेला चौथा गोलंदाज आपण पाहता निवडला गेला होता आणि इथं मात्र तोच सुपुत्र आपण पाहिला रोहित वाघमारे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. दुसरी विकेट बॅक टू डगआउट. मैदानाच्या आतमध्ये अगदी जॉनमान शिवसंबे टीमला अगदी हादरवून सोडला. मैदानामध्ये नवीन फलंदाज एंटर झाला विकास कातकरी एक रायझिंग स्टार जॉनमान शिवसंबे टीमचा. पुढचा बॉल यावेळी पहा लॉफ केलं, ताकदीचा वापर, फटका फसला जातोय परंतु तिथे पहा आउटफील्ड थोडीशी खराब. शेवटच्या मुवमेंटला अडलाय बॉल पाहायचंय. पहा मित्रांनो अगदी आपण किती जोरात फटके मारताय त्या ठिकाणी नशिबाने साथ दिली नाहीये. एफर्ट चांगला दिसला अगदी शेवटच्या मोमेंटला तिथे रोहित होते बॉलला अडवलं जातो आणि यावेळी आपण पाहिलं तर धावा आल्या टोटल या बॉलवरती तब्बल 3 धावा कंप्लीट झाल्या आणि 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या जाऊन पोहोचली 4 अंकावरती. पहा 32चं टार्गेट सेट केलंय. यावेळी पाहायचा कैलास वाघमारे यावेळी सामना करतो परंतु बॉल डाऊन द ग्राउंड फटका सरळ बॅटने खेचलाय. बॉल सीमा रेषा पलीकडे येतोय दमदार रुबाबदार आणि शानदार चौकार.
इथनं जर विचार केला तर आमचे अगदी मैफिल रंगली गेली व्यासपीठावरती. आपण पाहता सोहेल असेल, कुणाल असेल, जबरदस्त. आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये म्हटलं तर कुणाल वरद 11मध्ये होते ना आपण. ओके, त्या दिवशी ज्या दिवशी मी समालोचन केलं ना त्या दिवशी वरद 11 नानिवली संघाचा अप्रतिम खेळ साकारला आणि तोच संघ अगदी शेवटीपर्यंत आपण पाहिलं तर विशाल बागमारेचा संघ होता, अगदी पाहिलं तर माधवजी पिरकड साहेब यांचा तो संघ होता आणि तो संघ अगदी चॅम्पियन राहिला आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये. इथं जवळ मैदानाच्या आतमध्ये विकास कातकरी अगदी पाहिलं तर जबरदस्त फटका पाहिला कैलासच्या बॅटमधून 4 धावा पाहिला. टोटलचा विचार केला तर इथनं धावत संख्या धावपटलावरती जाऊन पोहोचली. 8 धावा धावपटलावरती लागल्यात. लॉस ऑफ 2 विकेट्स. जय हनुमान शिवनसा आंबे टीम. अजूनही 5 समीकरण राहिलं. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे. अजून पहा इथनं 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहता तर समीकरण पाहता मॅथमॅटिकलचा विचार केला तर 23 धावांची गरज. अजूनही 23 धावांची दरकरार निर्माण केली जाते. बघायचं गोलंदाज मैदानामध्ये शिवनगर टीमचा 24 धावांची, सॉरी 18 बॉल 24. यावेळी पहा बॉल विकेट किपिंग सुरेख पाहायला मिळते. बॉल ज्याप्रमाणे मित्रांनो पहा बॉल बॅटला ब्रश झाला तिथनं मात्र जर पाहिलं तर फर्स्ट क्षेत्ररक्षक आले परंतु विकेट किपरनं अगदी चाणक्य बुद्धीनं आज पकडला जातो बॉल. तिथे मात्र 1 धाव येते. एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचली. अजूनही पाहिलं तर 23 धावांची गरज. यावेळी पहा कैलास मिस अंडरस्टँडिंग अजून एक मासा गळायला लागेल. हनुमान शिवनसा आंबे टीमसाठी बॅक टू बॅक 30 षटकार येतील. तिथं मात्र आपण पाहता अतुल जाधव यांच्याकडनं तब्बल 5,000चा कॅश प्राइज दिला जाईल. पाहता आपण जे हनुमान शिवनसा आंबे टीमसाठी सुवर्ण संध्याचे 3 बॉल 3 षटकार इथनं मारावे लागतील. आपण पाहिलं तर खालापूर तालुक्यातील महाराष्ट्र आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर 8 संघांचा पोल आपल्याला पाहायला मिळतो एका रात्रीमध्ये आणि इथं मात्र अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच दादा पहा प्रेम भैया शिवनसा आंबेचा पण पाहिलं तर अतुल जाधव आपण पाहिलं तर एक ज्ञानेश्वर जाधवचे सुपुत्र असतील. 3 षटकाराला 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. सुवर्ण संध्या 3 षटकार मारा आणि 5,000चा पारितोषिक मात्र मिळवा. चांगली मॅच आहे. आपण पाहिलं तर हा चेंडू जाईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर कर्ज तेंडकडनं ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजाचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा सुनील. नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या शेवटच्या क्षणापर्यंत येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकावे लागतील. 5,000 रुपयाचा पारितोषिक आपण पाहिलं तर अतुल जाधव या हस्ते आपण पाहायला मिळतील 5,000चा पारितोषिक. चेंडू चांगला आहे यावेळेस. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. आणखीन एक आला डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर धापलकवती धावा जाऊन पोहोचल्यात. अद्यापच आपण पाहिलं तर 9 धावा आमच्या साथीला गुणलेखक जोडले जातात. ओमकार चव्हाण साहेबांचा आपल्या पुढे नक्कीच गुणलेखक जोडले जातात. पण इथं काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. इथं मात्र नक्कीच हॅट्रिक चेंडूवरती आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र डॉट आल्यात. पण इथं मात्र हा चेंडू फिरकावलाय. या वेळेस चेंडू अप पारसी रेषा पलीकडे जाणारा हा दर्जेदार षटकार.
आला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून पाहता येत नाही मात्र अशा प्रकारचे बॉल वरती प्रेशर क्रिएट करतील. मात्र बघायचं आहे काय घडतं. मैदानाच्या आतमध्ये पाहता विकास कातकरी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या सहसाथीने मैदानाच्या आतमध्ये धनाजी वाघमारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाज बाबू, यस आपण पाहिलं या गोलंदाजाला 40+ टीम मध्ये खेळताना. परंतु पहा इथनं आता अगदी सटीक लेंथ अप्रतिम गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक 2 बॉल इथनं मात्र डॉट येत आहेत. आपण पाहू शकाल अगदी चांगल्या स्थितीमध्ये खेळ पाहायला मिळतो. परंतु इथनं जर विचार केला तर त्याच्या हनुमान शिवसांबे टीमला अगदी मोठे फटके मारावे लागतील. फलंदाजाला बॅटिंग करत असताना अगदी गोलंदाजाने विचार करायला इथनं भाग पाडावा लागेल. बघायचं काय घडतं. 32 धाबांचं टार्गेट आहे. धाबा आतापर्यंत आपण धाबावरती लागल्या गेल्या टोटल 15 धाबा म्हणजे अजूनही अर्ध पल्ला बाकी आहे. अजूनही 17 धाब्यांची गरज आहे. 17 धाब्यांची दरकरार असेल. यावेळी पहा विकास कातकरी बॅकवर्ड वरती ढकलला जातोय. पाहिलं होतं अनेक मैदानावरती फलंदाज खेळताना गावदेवी वाकडीच्या मैदानावरती बॅटिंग करत असताना विकास कातकरी अगदी जबरदस्त फटकेबाजी करत होता. परंतु आज या सोंडाई माता चषकामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी थोडासा बॅकवर्ड वरती चालला. बघायचं काय घडतं. इथं मात्र आपण पाहू शकाल अगदी नेरे दुंदरे परिभागातील हा आपल्याला संघ पाहायला मिळतो. दादा संघ आहे. अगदी जर पाहिलं तर अनेक मैदानावरती अनेक वर्षानुवर्ष त्यांचं नाव काढलं जातं. परंतु आपण पाहिलं शिवनगर संघ देखील तेवढाच दादा असेल. त्यानंतर व्यासपीठावरती आम्ही इथं आमंत्रित करतो सन्माननीय अतिजी माबळे सर या ठिकाणी यायचं. व्यासपीठावरती अतिजी माबळे साहेब आपण आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. पहा बॉल शॉट मिड ऑफला चालला. तिथे मात्र झेल पकडला जाईल. वाघमारेला त्याचाच सुपुत्र आपण पाहिलं तर नक्कीच सुपुत्र आपण पाहिलं तर रोहितनं चांगले गोलंदाजी केले आतापर्यंत. एकाच टीम मध्ये बाप्पाला आणि लेकाला पाहायला मिळतंय. 4 चेंडू आले डॉट. 5वा येईल का? हो नक्कीच 10 चेंडू डॉट असता. पण इथं मात्र 40 धाव म्हणावी लागेल. एक सिंगल येईल. या षटकामध्ये आले सिंगल आणि या सिंगलचे साईन आपण पाहिलं तर धावपलकावरती धाव जाऊन पोहोचतील. तर अद्याप 16 धाबा 16 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. जबरदस्त गोलंदाजी या जुना आणि जाणता गोलंदाज 40+ मध्ये या ज्याने गोलंदाजी केली आणि तोच गोलंदाज आपल्याला आता पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी या जबरदस्त गोलंदाजी 40+ मध्ये आपण पाहतोय ना. इथपर्यंत क्रिकेटचा प्रेम या प्रेमामध्ये आपण पाहतो ना क्रिकेटचा प्रेम आहे या बाबूकडनं शिकावा. 40+ मध्ये पण गोलंदाजी केली आणि इथं 6वा चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी केली जबरदस्त गोलंदाजी. अवघी एक धाव सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं षटक मात्र संपुष्टात आलंय. 18 चेंडू साखल अद्याप संपलाय आणि धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 16 धाबा. येणारे चेंडू असतील 6 आणि धावपलकावरती गरज असणार आहे ती 16 धाब्यांची. 16 32 आपण पाहिलं तर 32 धावांचा पाठला कर्ज आहे. बघा विजयासाठी आता इथनं जय हनुमान शिवसांबे टीमला 6 बॉल येणारे असतील आणि 16 धाब्यांची गरज. आता नॉनविकेचा कॉल इथं आपण पाहू शकाल तर एका बाजूला आता नुकताच पार पडला वरोसा क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच 1 वे क्रिकेट संघ. अगदी टॉस इथनं वरोसा क्रिकेट संघाने जिंकला. टॉस 1 वे क्रिकेट संघाने जिंकला आणि डिसिजन असेल क्षेत्ररक्षण. तर अगदी पाहू शकाल बॅटिंग साठी आपण पाहतो तर आमंत्रित केलं गेलं वरोसा क्रिकेट संघाला. पाहू शकाल पुढची लढत अगदी इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आता 6 बॉल आणि अजूनही पाहिलं तर बऱ्याच धाब्यांची गरज आहे. फटका फसला फटका हवेत जाईल. इथे पहा पहिल्या बॉलवरती
मध्ये आपण पाहिलं ना तर 50 ते 45 धावांचा टार्गेट सेट करतात, पण इथं त्या सुद्धा धावा चेंज करता येतात, पण इथं मात्र फलंदाजी करत असताना थोडीशी अडचणीमध्ये आल्या, कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर भरपूर लॉस स्कोरिंगच्या मॅचेस झाल्यास. टेंबरी विपक्ष आपण पाहिला तर संजय नगर टीम पण सुद्धा आपण पाहिल्या 35 धावा मात्र रोखता आल्या आणि रोखता गेल्यामुळे आपण पाहिलं ती संघ मात्र पराभूत झाला. इथं पहा किती चांगली गोलंदाजी आहे आणि या गोलंदाजीचा भरणा आहे शिवनगर टीम. आपण पाहिलं तर थोड्या 2-3 वर्षी मात्र बॅकफुटमध्ये होती आणि इथं मात्र आता या वर्षी आपण पाहिला 2025 मध्ये आणि इथं मात्र आपण पाहतोय तर चांगली गोलंदाजीचा चांगला फलंदाज आपण पाहतोय. त्याच्या मध्ये आपण संतोषला काय फलंदाजी केल्या संतोषनं 31 धावा मात्र करून काढल्या. हा मोठा फटका आहे या वेळेस मात्र हा चेंडू अप पार सीमा रेषा पलीकडे जाणार हा षटकार आणि षटकाराच्या साईडनं मात्र संघ जाऊन पोहोचेल. ती टीम आपण पाहतोय शिवंश आंबे 22 धावावरती 22 विकेट्स आपण पाहतोय. आज पाहू शकाल इथं आता 3 बॉल आणि 10 धाव्यांची गरज अजून 2 फटके 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. क्षमता आहे फलंदाजामध्ये, क्षमता आहे फलंदाजामध्ये. लाफ केला बॉल गॅप मध्ये तिथे बघायचंय शेवटच्या मोमेंटला बघता बघता आपण पाहू शकाल तर 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2च्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली. आता इथं आपण पाहिलं तर टोटल 24 धावा धावपटलावरती. आता 2 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम इथनं पहा जर मनोज वाघमारच्या बॅटमध्ये जर फटके आले तर जान मानशिवन संघ अगदी इथे मात्र हा सामना जिंकेल. परंतु बघायचं काय घडतं. 2 बॉल 8 धाब्यांची गरज. प्रेशर भरा सामना. इथे पहा राऊंड विकेटने गोलंदाजी केली जाते परंतु अप्रतिम म्हटलं जातं. आमचे साथी समालोचक गणेश वाघमारे म्हटलं शिवनगर म्हटलं तर गोलंदाजीचा भरणा आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी बॉल येते डॉट. 1 बॉल 8ची गरज. सामन्यामध्ये शिरकाव केला शिवनगर क्रिकेट संघानं. नक्कीच आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. चांगला गोलंदाजी. शेवटचा एक चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस हा चेंडू येईल डॉट आणि इथं मात्र विजय प्राप्त केला टीम आपण पाहतोय शिवनगर टीमनं. पाहू शकाल नेत्रदीपक कामगिरी करतात सामना जिंकला. दुसऱ्या फेरीमध्ये संघाने प्रवेश केला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल शिवनगर टीमचा असेल. तर पाहता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच